वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. सो गाईज, मला खूप जणांची कमेंट आलेली की तू व्हिडिओ कसे करतेस वगैरे शूट. तर मी असं मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी व्हिडिओ कसे शूट करते, ते पण घरात. तर चला मी तुम्हाला दाखवते. अजून मी रेडी नाही झालेली. आय थिंक 3:45 काहीतरी झालं किंवा 4 पण वाजले असते. सो आता मी रेडी होणार आहे आणि पहिला बिफोर काढणार आहे, मग आफ्टर असं करणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते मी पहिलं काय काय सेट करायचं मला. आपण गाईज एक मोठा प्रॉब्लेम झालेला मला, म्हणजे जी मी लायटिंग लावते ती लाईटच पिन असते ती तुटली होती. तर आता जरा सेट म्हणजे बसवलं आहे, बघू आता होते की नाही चालू. तर तुम्हाला दाखवते मी काय काय कसं कसं करणार आहे. गाईज ही लाईट आहे माझ्या, मी ही नाचून घेतलं नाही काय. सो ही गणपतीची लाईट असते ती लाईट आहे. हे माझा मेकअपचं सामान आहे आणि त्याच्यामध्ये बांगड्या आहेत आणि साडी घालणार आहे गाईज मी. सो साडी बाहेर ठेवलेली मी आणि आता आपण बघूया, लावूया आणि बघूया चालू होती की नाही लाईट. गाईज फायनली लाईट चालू झाले. गाईज मी लाईटमुळं, माझ्या ह्या लाईटमुळे मी व्हिडिओ शूट करत नव्हती, कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे असा एक रूम नाही आहे किंवा काय असं कोपरा बिपरा असं नाही, तसं काहीच नाही आहे जिथं मी व्हिडिओ शूट करू शकेल. एक तर किचन आहे आणि आमची सीडी आहे, ती सीडी खूप छोटी आहे, त्यामुळं तिथं काय सेटअप म्हणजे असं लायटिंग वगैरे लावता येत नाही मला, येणारच नाही तिथं, चान्सेस नाही आहे काय. सो मी किचनमध्ये व्हिडिओ शूट करते. मेन गोष्ट ही आहे की मी किचनमध्ये व्हिडिओ शूट करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांच्या किचनमध्ये काही ना काहीतरी फ्रीज असं मिक्सर असं भांडी वगैरे दिसतातच नाही का. आणि आम्ही नॉर्मल साध्या रूममध्ये राहतो, त्यामुळे माझ्याकडं म्हणजे आमच्या घरात बेडरूम वगैरे नाही आहे. आणि गावाला मी व्हिडिओ काढते तिथे ऑलमोस्ट मोठे घर आहे, त्यामुळे बेडरूम्स आहेत, लायटिंग्स वगैरे जशी मला पाहिजे तसे. मग गावाला काय सारखं थोडी जातो गाईज आपण. सो मी किचनमध्येच ॲडजस्ट करते. लवकरच गाईज तुम्ही असाच मला सपोर्ट करा, म्हणजे लवकरच मी अशी रिंग लाईट वगैरे असं नाही का तसं काय काय घेईल. तुम्ही जर सपोर्ट केला, खूप सारं प्रेम दिलं मला तर. आणि मला माहीत आहे वंशू फॅमिली आहे माझी, खूप काय बोलू, माझं शब्द ना बोलायला एवढी चांगली आहे की मी टार्गेट ठेवलेलं मे महिन्याचं की 4K करायचे आणि माझे 5K ऑलमोस्ट आहेत, 5K आहेत माझे. सो चला आता लाईट चालू झाली तर पटापटा रेडी होऊया, शूट करूया. अजून मी फायनली काहीच लाईट चालू झाली बघा. आता ह्याला मी आता मला ॲडजस्ट करते सर मी. काय तुम्हाला माहिती आहे माझ्या व्हिडिओच्या मागं जी लाईट दिसते नाही का, ती हीच लाईट असते, म्हणजे हीच लाईट असते माझी व्हिडिओच्या मागं. आणि जी फेसवर दिसते ते मी एडिटिंगमध्ये करून टाकते. आणि ही लाईट आहे ना, ती घेते मागं जे बल्ब दिसते ना, त्या बल्बचं थोडंसं पुढं असं मी त्या लाईट सेट करते. मी आता एवढंसं बसणार ना, त्यामुळे जरा असं माझ्या मेकअपच्या बॉक्सच्या वर लाईट ठेवून तिथपर्यंत लाईट पोहोचवायला लागते आणि मग मस्त दिसतो व्हिडिओ मला थोडा होत. तर चला पटकन करून घेऊया. मला असे म्हणजे 2-3 असे बिफोर काढायचे आहेत आय थिंक, असं मला वाटतं, कारण की आता जस्ट रील्स शेअर केलं ना दुसऱ्या आयडीवर. सो चला पटापटा जाऊया. आज मी फोन आणला आहे, तर मी तुम्हाला सांगते का मी ब्लॉग काढते तो माझ्या फोनमध्ये काढते, नॉर्मल फोनमध्ये. आणि जे रील वगैरे शूट करायचे असते ते मी iPhone 16 आय थिंक, मी कन्फ्यूज आहे. आता एवढं सारे आयफोन निघाले त्यामुळे मी कन्फ्यूज होऊन जाते, 16-17 त्यामुळे. तर मी ह्या फोनमध्ये काढते ह्यावाल्या रीलची शूट करायची असेल 15 मिनिटाची असते. आणि ब्लॉग वगैरे मी साध्या फोनमध्ये शूट करते, कारण की हा फोनची चार्जिंग म्हणजे आयफोनची चार्जिंग पटकन संपून जाते, त्यामुळे ह्या फोनमध्ये नाही काढत. कारण की बाहेर कुठे गेल्यावर हा फोन मला लागतो फोटोज काढायला असं, त्यामुळे. तर हे बघा गाईस, मी माझे रील शेअर केलं स्वतःलाच. तर आता बघते मी पटापटा कोणते बिफोर आफ्टर आहे ते कसं करायचं, काय करायचं. किचनमध्ये मला गाईज एवढं स्ट्रगल करायला लागतं ना, तुम्हाला मी काय सांगू. किचनमध्ये मी गाईज खिडकी बंद करून करते व्हिडिओ, ब्लॉग शूट करते आणि व्हिडिओ पण खिडकी बंद करून करते. कारण की कसं नाही गाईज, समोरची बिल्डिंग आहे ना, तिथे म्हणजे बारकी पोरी ती माझ्याकडे सारखं बघत असते, कसं तरी वाटतं मला. तर त्यामुळे मी खिडकी बंद करून घेते आणि मग आतमध्ये व्हिडिओमध्ये, त्यामुळे हवा येत नाही. किचनमध्ये फॅन तर नाही आहे आज, कोणाचाच नसतो किचनमध्ये फॅन. एवढं गरम होतं आणि त्यात साडी घातली ना भाई, जीव निघून जातो मला. पण त्यासाठी मी पंखा गाईस आहे आमच्याकडे,
माझ्याकडे पंखा आहे बट आय थिंक त्याला चार्जिंग नाही आहे. चार्जिंगवरचा पंखा आहे, त्याला लाईट पण आहे. मी गेल्या टायमिंगला काही जरा पाऊस होता, रेड अलर्ट दिलं ना तेव्हा, आणि पूर्ण असं काळं पडलेलं बाहेर, काय पूर्ण असं काळं पडलेलं स्काय. त्यामुळे अंधार पडलेला आतमध्ये, त्यामुळे मी ती लाईट ऑन करून व्हिडिओ शूट केली. तर ठीक आहे सर, पण काय ते टाईम वेस्ट न करता आपण करून घ्या. आता 11 वाजून 4 वाजून 11 मिनटं झालेली आहेत आणि मला 5:30 वाजले तरी करायला हवं, म्हणजे पूर्ण पटकन करायला पाहिजे. तर गरम एवढं होते काय सांगू मी तुम्हाला. तर बघून घेते बघा, इस टाईम तुम्हाला दाखवते. 4 वाजून गाईज 11 मिनटं झाले आहेत. पटापटा करून घेऊया, टाईम कमी आहे माझ्याकडे आणि व्हिडिओ जास्त आहेत, तर मला एडिट करायचे व्हिडिओ आणि मला आज रात्री 11 वाजेपर्यंत तरी टाकायचे. गाईज इग्नोर करा म्हणजे केस असेच आहेत. चला पटापटा करून ठीक आहे, चालते ना. मी 36 नखरे वाली, मला लाखाची मागणी आली. आज गाईस मी मला नाही एक फोटो काढायचा होता नाही का, म्हणजे मी बघितलेला एक पोरगी होती, तिने असा फोटो काढला, साडी घातलेली आणि मला मंगळसूत्र घातली. तर मी ट्राय करणार ट्राय मी कधी घातलं नाही आहे. मम्मीचं घालणार आहे, टेन्शन नका घेऊ गाईज, मम्मीचं घालणार आहे मी. तर आपण पटकन रेडी होऊया. मी इथं बडबडत बसले नसते तुमच्याबरोबर, तर पटकन तयार होते मी, म्हणजे व्हिडिओ बनवून घेते. सो बाय. पहिली गोष्ट सांगते, तुम्ही असं वाटून घेऊ नका, म्हणजे हसू बिसू नका माझ्यावर. गरीब आहे मी, म्हणजे काहीच मी अजून म्हणजे मी ठरवलं की जेव्हा माझ्या यूट्यूबला 10K कंप्लीट होणार त्यानंतरच मी जे असतं ना रील शूटसाठी माईक वगैरे, माझ्याकडे माईक आहे बट तो खराब झाला थोडा, म्हणजे इथं लावला की पडतो लगेच खाली. सो त्यासाठी मी माईक घेतला आहे, पण तो मी जास्त यूज नाही करत कारण की तो खराब झाला, ते लावला की पडतो. त्यामुळं तर ते असं ना चिंबकवाला माईक तसं चिपकून राहतं, ते मला काहीच मी माईक घ्यायचं आहे. पण ते रिंग लाईट घ्यायचे आहे, ट्रायपॉड वगैरे, म्हणजे तेच ते ट्रायपॉड, लाईटिंग वगैरे वगैरे. मला खूप असं एक्सायटेड आहे मी की म्हणजे 10K कंप्लीट कधी होणार आणि त्या सगळ्या गोष्टी घ्यायला यूज करणार रोज. सो असं होईल तेव्हा होईल. तर आता मी स्टार्ट केलं, तुम्हाला दाखवते. मी मोबाईल लावला तो गाईस. हा गाईज इफेक्ट आय लव इट, खूप जास्त छान वाटतो गाईज हा इफेक्ट मला, आणि माझ्यावर सूट पण होतो नाही का. आणि कसं जास्त हा इफेक्टमुळं माझा जास्त काय फायदा होता माहिती आहे का, तुम्ही मागं बघू शकता. मागं कसं म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये केल्यागत वाटते, जास्त असं म्हणजे हे जे आहे हे कबाट आहे ना मागचं, ते दिसत नाही ह्याच्यामध्ये बघा. म्हणजे असं रेड किंवा ब्लू लाईट आली ना की हे मागचं कबाट दिसत नाही आहे त्याच्यामध्ये. सो त्यामुळे मी हा खास इफेक्ट यूज करते. त्याच्यामध्ये मी गोरी दिसेल वगैरे त्यासाठी नाही, कारण की मला नाही आवडत असं फेक दाखवायला, बट माझ्या हे भांडी वगैरे दिसतात त्यामुळे मी हा इफेक्ट यूज करते आहे. तुम्ही बघू शकता एवढं नाही दिसत, आणि मी एडिट करताना इकडनं लाईट्स लावते त्यामुळे थोडं कमी दिसतं. सो पटपट करून घेऊया गाईस. मी तुम्हाला पण दाखवते बिफोर आफ्टर कसं काढते मी, काय काय होते तुम्ही बघा. आता मी गाणं लावते. काहीच मी रील नव्हती बनवत, मी गाणं ऐकत होते कुठपर्यंत आले, कारण की ते असं म्हणून करायचं आहे ना त्यासाठी. सो आता बघू आपण परत एकदा. तुझ्या माझ्या प्रीतीची पित्तानी वाजते. आय थिंक ठीक आहे, एडिट करताना ते गाणं मी वाढवेन नाही का. चल सेट करून घेते. चलो काय स्टार्ट.
खाली सोडू काय मी गाईस केस? हे का तू जरा असं वेगळं वाटते नाही का? कसं म्हणल्याशी गाईज रेडी, आय एम रेडी. अश्विन गाईज मी छान दिसते ना? गाईज मला, अरे यार शीट. ओके ठीक आहे, चला काय नाही प्रॉब्लेम, इट्स ओके. आता मला तिथं कधी दुसरी स्टेप म्हणजे साडी घालून आले, मला असं करायला लागेल. नाही असंच काहीतरी करायला लागेल. चला तर एक पार्ट झाला आहे गाईज. एक रील हो चुका है, आता सेकंड. हमारे चेहरे से हमारा अरे मी बंद केलो. लेकिन हमारे चेहरे. चलो गाईस लेट्स स्टार्ट. इफेक्ट नाही लावला, लेट्स जाऊ द्या. असं होतं माझ्यासोबतच. मेरे साथी ऐसा क्यों होता है? लय झाली डान्सिंग. चला चल गाईस, रिअल म्हणजे जे मला मेन करायचं होतं ते करूया. माझा मेकअप बॉक्स आता ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये ओ माय गॉड पडलं असं. त्याच्यामध्ये माझे 2 गॉगल्स आहेत, सो मला त्यातला एक गॉगल घ्यायचा आहे. मी किती आळशी गाईज, मी केस पण नाही विचारले. म्हणजे आत्ता नाही, नंतर विचारणार आहे. आत्ता नाही विचारली हे सांगते. मला असं काय म्हणतं, मला असं म्हणतं अरे दिसा जर हाईट हो हाईट नव्हे आपल्याला गरम ते बघू नाही हरशी काय दिसते त्याशी. काय असं लोक नाका पूर्ण नाकाच्या खाली असला. झुकाने की ताकत रखते. ताकद कसं करू? ताकद कसं करू? ताकद नाही, ताकद ते एक वाटशी. शिकस काढलेला नाही मी. वाव इकडचं व्हायचं फटकी होती. इथं करायचं आणि मला
असं करतो गाईज मी. चलो गाईज स्टार्ट. पैसे पैसे कुठे गेले पैसे? ओ माय गॉड. सेडी काय आहे? बघ बघ बघ. हे घे घे घे. चला काय गावले पैसे मला. आता आपण चला गाईज मेकअप करून येते मी. गाईज पहिला मेकअप करून येते. माझ्या ह्यातलं फाउंडेशन संपलं तरी मी हेच लावते. माझ्याकडे दुसरं आहे तरी, कारण की माझ्या एक स्किन टोनला मॅच होतं नाही का. काजळ आणि हे ह्याला काय बोलतात इथे लावत नाही का ते पटापट लावून घेते. गाईज पहिलं मी ब्लश लावून घेते, कारण की माझ्याकडं ते आय पॅलेट नाही आहे जे इथं लावतं ते. सो मी ब्लशच इथं पण लावून टाकते. पण माझ्याकडे गाईज माझा ब्लश संपला आहे हा वाला. सो मी हे वाला लावणार आहे. आता हे लावून घेऊया काय आपण दोघांना. मला हे लावायला येत नाही, पण तरी माझ्या अंगातलं मस्त कमी नाही येत. अरे यार, कसं लावलंय बघा. इकडचं काहीच बघा खूप छान लागलं मस्त. आणि ह्या साईडला लावलंच नाही असं वाटतंय. लिपस्टिक फक्त ब्रशनी लावते, क्योंकि ब्रशनी चांगली लागते. सो लावूया. अरे लिपस्टिक लावूया आपण आता. साडी वेअर करून येते. साडी मी वेअर केली आहे, बट पिन ना नीट लावली माझी. बट ठीक आहे, एवढं काय इश्यू नाही आहे. गाईज सगळं झालं ऑल डन अँड दिस इज माय फायनल लुक. पाच वाजले गाईज करेक्ट. सो पटापटा मी रील्स बनवून घेते आणि मग भेटू आपण. आपलं जे पहिला साडीवरचा शूट होता तो झाला आहे. आणि मी आता हे घातलं आहे शर्ट टी शर्ट जे काय आहे, मी कन्फ्यूज आहे त्यामध्ये. सो तर हे घातलं आहे मी आणि केस मोकळी सोडणार आहे. आणि हा गॉगल आहे तो असा लावला आहे. सो आता आपण ते मगाशी जे आपण सॉन्ग केलं होतं काहीतरी होतं नाही का, मी तुम्हाला बोलली मी त्यात सॅड झाली ती. सो ते वाला सॉन्ग मी परत रिटर्न करते, बट मी ट्रान्सलेटरचं नाही करत किंवा ते नाही का बिफोर आफ्टरचं नाही करत आहे मी. आता डायरेक्ट मी ह्याच्यावरच शूट करणार आहे बस, कारण की ह्याच्यावर मला आय थिंक असं वाटतं की चांगलं येणार आहे व्हिडिओ. सो मी ह्याच्यावर करून घेते आणि तुम्हाला मी दाखवते गाईज. म्हणजे लिटरली एवढा पसारा झाला आहे ना. आता मी सगळं ऑफ केलं, लाईट वगैरे मी चेंज केले कपडे. आणि आता पटकन राहायला एकच व्हिडिओ, तो पटकन आपण शूट करूया फटाफट आणि एडिट करूया. आणि म्हणजे अजून आपल्याला हा जो पसारा मी केला तो सगळा उचलायचा. सो मी पहिली लाईट लावून घेते. ओके तर सी ओके गाईज, चला आता मी रेडी आहे शूटसाठी. आता पटकन एक आहे तो शूट करून घेऊया आपण. गाईज माझं झालं आता रील शूट वगैरे करून जे काही होतं डबल काढलेत मी.
ते सगळं झालं आहे माझं आता ऑलमोस्ट. मी माझ्या फ्रेंडसोबत पण गाईज एक रील काढल्या, बट ती मी पोस्ट नाही करणार, अशीच टाईमपास म्हणून काढली आहे. तर आता गाईज एवढं पसार झालं आहे ना, तुम्हाला मी काय सांगू नाही. आता काय बहुतेक काहीतरी 6, 6:30, 6:45 झाले असते. मी तुम्हाला दाखवते. 7 वाजल्यात गाईज सगळं. 9 मिनटं बाकी आहेत 7 वाजले. 7 वाजलेले आहेत आणि बाहेर अजून गाईज उजेड आहे. चला गाईज आवरूया, मी तुम्हाला दाखवते किती पसारा झाला ते. हे बघा, एवढा पसारा झाला आहे पूर्ण. इकडं तिकडं सगळं अस्तव्यस्त झालं आहे माझं सगळं सामान. अँड इकडं साडी पडले बाहेर माझी. सो गाईज आता पटकन मला आवरायचं आहे हे सगळं आणि ठेवायचं आहे. हे मम्मीला गाईज मी मंगळसूत्र न विचारता घेतलेलं आहे. सो मम्मी उठायच्या आधी मला ठेवायचं आहे, ते सगळं पटापटापटा आवरायचं आहे. आणि 7 वाजता आता चहा वगैरे ठेवायचं आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा गाईज. आणि कसा वाटतं माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हे माझं छोटंसं सेटअप समजा, रील शूट करायचं. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं हे सगळं, तर ते पण सांगा कमेंटमध्ये. चला पटकन आता मी आवरून घेते. आता माझं झालं सगळा पसारा उचलून लगभग अर्धा तास गेला माझा. साडी नीट घडी घालून ठेवायला, मेकअपचं सामान नीट भरून ठेवायला, ज्वेलरी भरून ठेवायला, बांगड्या काढायला, बांगड्या भरून ठेवायला, लायटिंग होती ती नीट काढली ठेवली, साफ केलं. बाहेर मम्मी झोपलं ते सगळं काढलं, बिछाना वगैरे. आणि आता मी चहा ठेवला आहे सगळं. चहा ठेवला ऑलमोस्ट झाला आहे चहा. आणि आता 7:30 पावणे 8 होत आलेत. आणि मला आता लावायची देवाला बत्ती, कारण की जरा दादाची तब्येत खराब आहे. सो मला देवाला बत्ती लावायची आहे. आणि गाईज मला खूप जास्त गरम होते यार. तर आता पटकन मी देवाला बत्ती वगैरे लावून घेते आणि भेटू आपण चहा घेताना. ओके बघा गाईज, मी आले चहा घेऊन, झालं माझं बत्ती वगैरे लावून. आणि बघा मम्मी, बघा स्वीटी अँड रॉबिन. रॉबिन नबी बाबू स्वीटी इकडं. माझ्या मैत्रिणीच्या घरी आले, तिला मी सांगितलं काय स्टोरी टाकून आम्ही फोटो काढले होते त्याचे. तर बाई नाही म्हणते. बघू आता काय विषय नक्की तिला बघू. कोमल क्या रे, तेरे को मैंने बोला गाइस देखो ये इधर पे गेम खेल रही है, पर मैंने इसको बोला स्टोरी डालेंगे, तो नहीं डायरेक्टली गाइस समझते तुम्हाला, डायरेक्टली नहीं बोलते. मेरे बर्थडे के दिन किसने स्टोरी डाली थी? तब की बात अलग थी गाइस. अब की बात कितनी स्टोरी डाली है? किसकी? मेरी. कितना? तुम्हाला मेरे सांगते, बर्थडे के बाद से कितनी डाली है? तुम्हाला सांगते, रुक, तुम्हाला सांगते गाईज, मी आमची भांडणं झाली दोघांची, त्यामुळे मी बर्थडे स्टोरी टाकली नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर बर्थडे नंतर पण तिच्या मी बोलत नव्हती तिच्याबरोबर. कितने दिन मी बात नाही करते. या बर्थडे नंतर पण मी त्यावर बोलत नव्हती. ते जरा वेगळा विषय, जाऊ द्या गाईज, तुम्हाला नाही सांगणार. पण मी त्या बर्थडे नंतर पण त्याशी बोलत नव्हती. आणि आम्ही फोटो पण बर्थडेला पण मी फोटो नव्हते काढले होते, त्यात जेडे दिसत होते, त्यामुळे मी फोटो पण टाकले नाही. आणि त्यानंतर आम्ही भेटलो पण नव्हतं लवकर. ते आता 2 दिवस म्हणजे पावसाचे जे सुट्ट्या लागल्या 4 दिवस, रेड अल्टर सांगितलं. अल्टर होई ना, अलर्ट. हां रेड आहे, अल्टर बोलते. अल्टर पता है क्या होता है? क्या मतलब? तेव्हा सांगितलेलं, तेव्हा आम्ही 4 दिवस सुट्ट्या होत्या. तेव्हा आय थिंक मी 1 वेळा का 2 वेळा तिच्या घरी आलेलं. ते पण आम्ही तसं टाईमपासच चाललेलं आमचं, नाही का. त्यामुळं आम्ही फोटोज काढले नाहीत. आणि आधीचे फोटो होते ना आमचे, ते माझ्या फोनमध्ये डिलीट झालं, कारण की माझा फोनवर हावाला रिस्टार्ट मारला आहे, म्हणजे फॉर्मेट मारला आहे. त्यामुळं ह्याच्यात जे आधीचे फोटो होते आमचे जुने ते सगळे उडाले आहेत. आणि माझ्याकडे आत्ता एकही फोटो नाही आहे आमचा. माझ्या कुठल्याच फ्रेंडचा माझ्याकडे आत्ता फोटो नाही आहे. आणि असतील तिच्या माझ्या असतील, पण ते माझ्या फोनमध्ये. आणि म्हणजे जो माझा स्वतःचा फोन आहे त्याच्यामध्ये सिम नाही आहे गाईज. तर मी वायफायवर चालवते फोन, त्यामध्ये सिम नाही आहे, व्हॉट्सअप पण नाही आहे, फक्त इंस्टाग्राम आहे आणि एडिटिंगचे ॲप्स आहेत बस. त्यात पण मी इंस्टाग्रामला फोटो शेअर नाही करू शकत. हा मोठा प्रॉब्लेम आहे माझा. त्यामुळे मी काय स्टोरी टाकू शकत नाही. आणि मी म्हणजे त्या फोनवर मी स्टोरी टाकत नाही. मी सकाळी ज्याच्यावर मी शूट केलं त्या फोनवरनं मी स्टोरी टाकते. आणि म्हणजे ह्या फोनमध्ये ज्यामध्ये मी आता व्लॉग शूट करते त्या फोनमध्ये पण, आणि सकाळी ज्यात आयफोनमध्ये आपण शूट केलं त्याच्यामध्ये पण, दोन्ही फोनमध्ये आमच्या दोघींचे एक फोटो, आमच्या दोघींचे असेल तर माझ्या कुठल्याच फ्रेंडचे फोटो नाही आहेत.
ही गोष्ट तिला माहीत नव्हती. जस्ट आता मी तिला सांगितलं तुम्हालाही आणि तिलाही सांगते की माझा फोन हा वाला फॉर्मॅट झालेला आहे पूर्ण आणि माझे स्वतःचे ह्याच्यामध्ये फोटो नाही आहेत. मी आता जे रील शूट करताना जेवढे फोटो काढते तेवढेच फोटो ह्याच्यामध्ये आहेत आणि जी माझी फ्रेंड आहे साक्षी ते आम्ही आता गावाला मे महिन्यात गेलो तेव्हा ती मला भेटले तेव्हा काढलेले आम्ही 2, 3, 4, 5 फोटो असतील ते तेवढेच आहेत. ते पण स्नॅपला मी सेव्ह नाही केलेले गाईज. मी पहिली गोष्ट मी कुठल्या फ्रेंडचे फोटो ठेवत नाही आणि ठेवलं तर मी डिलीट मारते कारण की फोन हँग होतो त्यामुळे. कारण की आमचा फोन जुना झाला आहे त्यामुळे लगेच हँग होऊन जातो. त्यामुळे मी कुठल्या फ्रेंडचे माझे स्वतःचे पण फोटो ठेवत नाही. मी डिलीट करून टाकते सुद्धा माझे फोटो असतील तरी. मी आता तिला तेच दाखवते. बघू आपण काय विषय होतो तुम्हाला नक्कीच सांगेन गाईज. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? सो आता सकाळचे काय माहीत नाही किती वाजले आहेत आणि आता मी जस्ट उठली आहे. मी रात्री व्हिडिओचा एंड नाही करू शकले तर आता उठले. आता मी पटकन केसांना तेल लावून घेते आणि आंघोळ मी थोड्या वेळाने करणार. तेल लावून राहील डोक्याला त्यामुळे तर पटकन आता उठून उरकूया म्हणजे कसं होईल लवकर माझं. नाही तर मम्मीच्या शिवाय काय लागतील काय. चला घरी आणि बरेच वेळ झालं मी इथंच आहे आणि म्हणजे काम वगैरे उरकून मी वर आलेली बसायला. सो खूप वेळ झाला मी इथे आता जाणार घरी आणि आता मस्त आंघोळ करणार आहे कारण की केसांना तेल लावलेलं मी तुम्हाला मी सांगितलेलं तसंच मी केसांना तेल लावलेलं. तर आता बघू शकता चॉम्पी झाली आहे चॉम्पी. सो आता घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करणार आहे आणि झोपणार आहे कारण की उद्या मला जायचं आहे स्कूलला. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी 10th चालू आहे. सो उद्या स्कूलला जायचं आहे, उद्या मंडे. तर चला मग पटापटा जात्याचा मी आंघोळ वगैरे करते. अशाच ब्लॉगसोबत आपण भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज. लव.